राजगिरा लाडू बनवतानाची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे गुळाचा पाक. आज मी दाखवणार आहे अशी भन्नाट पद्धत ज्यात ना पाक ना कटकट, तरीही प्रत्येक लाडू एकदम परफेक्ट. चला तर मग करूयात सुरुवात. त्यासाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात पाहूया. मी इथे घेतलं आहे 1 वाटी राजगिरा, 1 वाटीला थोडा कमी असा गूळ आणि पाव वाटी दूध, 2 चमचे साजूक तूप. एक सुका मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये आपण घालून घेतो आहे राजगिरा. याला आपण भाजलेला नाही आहे तसाच वाटपासाठी घेतो. याची बारीक पावडर बनवून घेऊया. या पद्धतीने आपण याची बारीक पावडर तयार करून घेतली. तयार केलेली राजगिऱ्याची पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये मी घालून घेते दूध. हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. दूध मी गरम करून थंड करून मग याच्यामध्ये वापरलेलं आहे. रूम टेम्परेचरचं दूध मी वापरलेलं आहे. हे छान आपण मिक्स करून घेऊया. आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपण रेस्ट देऊया. 5 मिनिटं आपली झालेली आहेत. आता बघूया आपण पीठ कसं झालं आहे. मी हाताला थोडंसं तूप लावून घेते. तुम्ही तेल तूप कशाचाही वापर केला तरी चालेल. या पद्धतीने याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. या पद्धतीने मी याचा गोळा करून घेतला. हातावर त्याला प्रेस करून घेते. हातावर त्याला या पद्धतीने प्रेस करून मी याची एक छान पुरी रेडी करून घेतली. याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व रेडी करून घेऊया. अगोदर गोळा बनवला, हाताला थोडंसं तूप लावलं आणि हा गोळा अलगद प्रेस करत करत याला मोठा करत गेलो. या पद्धतीने आपण याच्या 4 पुऱ्या तयार करून घेतल्या. मी हातावरच केल्या, तुम्ही लाटून देखील करून घेऊ शकता. गरम पॅनला मी थोडंसं तूप लावून घेते. त्यावर मी ठेवून घेते आपल्या तयार केलेल्या पुऱ्या. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे. यांना वरच्या बाजूने देखील आपल्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे. आता श्रावण महिना सुरू होईल, त्यानंतर उपवास सुरू होतील. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो. मस्त काहीतरी नवीन नक्की ट्राय करायची इच्छा होते. हे लाडू एकदा नक्की ट्राय करा. तुमची जी तक्रार असते ना की गुळाचा पाक जमत नाही, या लाडूंना जरा देखील पाक करायची गरज नाही. अगदी सहज सोप्या पद्धतीने 12 ते 15 मिनिटात रेडी होतात. आता यांना आपण घेऊयात उलट करून. खालची बाजू यांची छान भाजत आलेली आहे. तिचा रंगही बदललेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व उलट करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही ही डीप फ्राय देखील करू शकता, पण मला नाही करायचे. मी याच पद्धतीने बनवते. तर हे देखील आपण पुन्हा उलट करून घेऊया. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. कमी फ्लेमवरच आपल्याला हे छान दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू चवीला खूप छान लागतील आणि जास्त दिवस राहतील. तुम्ही बघू शकता याचा इथे छान रंग बदललेला आहे. घमघमाट सुटलेला, याचा सुगंध दरवळायला लागलेला आहे. दोन्ही बाजूने छान आपले भाजून झालेले आहेत. आता मी इथे गॅस घालवून देते आणि गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा दोन्ही बाजूने आपले हे छान भाजून झालेले आहे. दोन्ही बाजूने तुम्हाला दाखवते. आता गॅस घालवून देऊयात आणि गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण गॅस घालवून दिलेला आहे. पॅन आपला गरम आहे. त्यामध्येच मी 2 चमचा ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील घालायचे स्किप केले तरी देखील चालतील. हे न घालता देखील लाडूची टेस्ट अप्रतिमच लागते. या पुऱ्या आपण हातात घेऊ शकतो इतपत गार झालेले आहेत. याचे आता मी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि मग मिक्सर जारला यांना फिरवून घेते. मिक्सर जारमध्ये मी सर्व तुकडे करून घालून घेतलेले आहे. हे आता आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात. या पद्धतीने आपण याचा मिक्सर जारला वाटप करून घेतला. यामध्येच घालून घेऊयात आपण गूळ. गूळ आपण यामध्ये घालून घेतला आहे. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. या पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलं. गूळ आणि राजगिरा छान मिक्स झालेला आहे. वाटप केलेलं मिश्रण मी आता बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये आपण घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स. आपण पॅनमध्ये त्यांना हलके परतण्यासाठी ठेवलेले. पावसाळ्याचे दिवस आहे, ड्रायफ्रूट्सला मॉइश्चर असतो. आपले लाडू लवकर खराब होतील, त्यामुळे हे स्टेप आवर्जून करा. ड्रायफ्रूट्स थोडंसं गरम पॅनमध्ये परतून घ्या. आता हे छान मिक्स करून घेऊया.
ज्या वेळेला आपण गूळ आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या मिक्सरला लावल्या त्यावेळेला त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून ते मिक्सरला वाटप देखील करून घेऊ शकता. पण मला हे खाताना जो दाताखाली क्रंच होतो तो आवडतो म्हणून मी वरून घालते. आता आपण याचे छान लाडू वळून घेऊयात. मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता घेते लाडू वळायला. अगदी सहज वळले जातात. लहान मुलं देखील हे लाडू अगदी आरामात वळू शकतात. बसला की नाही मग विश्वास? पाक न करता देखील आपण छान पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू बनवू शकतो. अगदी नवशिकेही या पद्धतीने लाडू बनवू शकतात. आजच्या रेसिपीमध्ये जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी अचूक आहे. या पद्धतीने बनवा, तुमचे लाडू जरा देखील बिघडणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता बघावा लागेल. आता याच पद्धतीने मी आपले उर्वरित सर्व लाडू वळून घेते. लाडू वळताना यामध्ये मी वेलची पावडर देखील घातली. तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झाला. आजची रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तयार आहेत आपले पाक न बनवता एकदम भन्नाट पद्धतीने तयार होणारे राजगिरा लाडू, तेही अवघ्या 10 ते 12 मिनिटात. लाडू तर आपले झाले तयार, पण आपण बघूयात फोडून. आहे तरी किती छान बनलेला बघा. अगदी सहज तुटतो, मऊ लुसलुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत. काय मग घेताय ना बनवायला? बनवा, टेस्ट करा. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. आसनाच किचनचे व्हिडिओज एन्जॉय